छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या समांतर योजनेचं पाणी अखेर नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचलं। जायकवाडीमधून येणारं पाणी फिल्टर करून छत्रपती संभाजीनगर शहरात पुरवठा केला जाणार। नागरिकांच्या नळाला पाणी यायला अजून बराच कालावधी लागणार। बुलढाणा जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचं सावट, तर विविध प्रकल्पातील साठा 34% पोहोचला। तर खडकपूर्णा प्रकल्पानं गाठला तळ। पेनटाकळी या धरणाच्या पाणीसाठ्यात सुद्धा झपाट्यानं घट। रिसोड तालुक्यातील आसेगाव इथल्या पैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट, तर नदीवरील कोल्हापुरी बंधारे काही ठिकाणी कोरडे पडलेत। नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर आता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। चाळीसगावमध्ये तापमान 41 अंशांवर पोहोचलं। उष्णतेमुळे नागरिक त्रस्त, तर डांबरी रस्ते सुद्धा वितळण्यास सुरुवात। पुढील 5 दिवस उष्णतेची लाट तीव्र होणार असल्याचा अंदाज। धुळ्याचा पारा 41 अंशांवर। विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड रोखण्यासाठी महावितरणकडून आता कूलरची सोय, तर तालुक्यातील 36 ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी 106 कूलर। वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती। केळी पीक विमा संदर्भात आता शेतकऱ्यांना बेठीस धरू नये। शेतकऱ्यांना चोर समजू नका, अधिकाऱ्यांकडून षडयंत्र सुरू। जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विम्याच्या घोटाळ्यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। भंडारा जिल्ह्यामध्ये धान खरेदी संपल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ, तर तक्रार करून सुद्धा शासन दखल घेत नसल्याचा आरोप। खरेदी सुरू व्हावी या मागणीसाठी शेतकरी उपोषणावर। आदिवासी विकास तथा पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंनी घेतली आदिवासी शेतकऱ्यांची भेट। 5 आदिवासी शेतकऱ्यांनी राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात घेतलं होतं विष, तर जमीन पुनर्वसनाचा मोबदला मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं होतं। धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता काँग्रेस रस्त्यावर उतरणार, तर केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत। नाना पटोलेंचं वक्तव्य। लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे दर घसरले। लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 700 रुपयांचा दर, तर उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल 1200 रुपयांचा दर। उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीचा मोठा फटका। विशेषतः बिजवाई कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तातडीनं पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। लातूरच्या सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी खडकाळ जमिनीमध्ये केली आंब्याची यशस्वी लागवड, तर तांबळा गावचे नरसिंग लंगोटे यांनी 30 एकरात बागेतनं मिळवला कोट्यावधींचा नफा। पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये उन्हाचा कडाका वाढला। कडक उन्हामध्ये सुद्धा शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त। डोक्याला स्कार्फ बांधून टोपी घालत महिलांकडून शेतात खुरपणीची कामं सुरू आहेत। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद। सोमवारी 42.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद। पुढील आठवडाभर शहर आणि जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता। गोंदियामध्ये उष्णतेचा तडाखा सध्या वाढला। तापमान 41 अंशांवर गेल्यानं नागरिक हैराण। उष्णतेमुळे थंड पाणी, सरबत, लिंबू पाणी आणि मातीच्या माठांना मागणी वाढली आहे। गेल्या 5 दिवसांपासून वर्ध्यामध्ये उष्णतेची लाट कायम, तर वर्ध्यातील तापमान 43.1 अंशांवर। तीव्र उन्हामुळे जनजीवन विस्कळीत। नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचंही प्रशासनाचं आवाहन। वाशिममध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचल्यानं अनेक रस्ते निर्मनुष्य। विदर्भाला उष्णतेचा येलो अलर्ट जारी। वाशिममध्ये 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। गोंदियामध्ये खतांचा काळाबाजार टाळण्यासाठी उपाययोजना, तर खताचा पुरवठा, साठ्याची कृषी सहाय्यक पडताळणी करणार। यावर 9 भरारी पथकांची नजर, तर 692 कृषी केंद्रांची तपासणी होणार। येवल्यामध्ये उन्हाचा कडाका। तापमान 40 अंशांच्या पुढे। ममदापूर राखीव क्षेत्रातील वॉटर होल कोरडे। दरम्यान हरिण, काळवीट, तरस, लांडगे इत्यादी प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती। लातूर शहराला मांजरा धरणातनं पिवळसर पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता। तर पाण्यासंदर्भात नागरिकांच्या विविध तक्रारी नगरपालिकेकडून टेक्निशियन पाचार। सिंधुदुर्गात ऐन पर्यटनाच्या हंगामात व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम, तर जेवणाचे पदार्थ बनवताना चुलीवर जास्त वेळ लागत असल्यानं हॉटेल चालकांची अडचण। बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार संदीप क्षीरसागर यांनी ढोलाच्या तालावर ठेका धरलाय। त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल। नालासोपाऱ्यामध्ये बौद्धजन पंचायत समिती क्रमांक 7-1च्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायांची इथे उपस्थिती। नांदेड जिल्ह्यामध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण। डीजे मुक्त, बॅनर मुक्त, पावती मुक्त अशी आदर्श शोभायात्रा। उंट, घोड्यांचं संचालन यासह मुलींचे ढोल पथक, पारंपरिक बँड पथक, तारपा वाद्य यासहित आदिवासी नृत्य, लेझिम पथकांचाही या शोभायात्रेत समावेश। कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी। बिंदू चौकात डॉक्टर आंबेडकरांचा पहिला पुतळा। पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून बाबासाहेबांना अभिवादन।
यवतमाळमध्ये आंबेडकर जयंती उत्साहात साजरी, तर भीमगीतावर फ्लॅश मोब सामूहिक नृत्याच्या माध्यमातून नृत्य करत अभिवादन, ढोल पथकाचाही यामध्ये समावेश, ब्ल्यू शाईन ग्रुपकडून आयोजन. इंदापुरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा मोटरसायकलवरून रॅलीत थेट सहभाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सम्राट अशोकाचा अखंड भारत देखावा, तर फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीनं देखावा साकारण्यात आला. हा देखावा पाहण्यासाठी जिल्हाभरातनं भीमनुयांची मोठी गर्दी. सिन्नरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह, तर 25 फूट उंचीचा गौतम बुद्धांच्या मूर्तीचा देखावा ठरते मुख्य आकर्षण. जयंती समितीकडून वतीनं या ठिकाणी आता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन, मिरवणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी. साताऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह, खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. बुलढाण्यामध्ये सलग 12 तास वाचन करून विद्यार्थ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. मृण्मयी मल्टीपर्पज क्लासेस आणि ध्रुव क्लासेसचा 5 वर्षांपासूनचा हा उपक्रम. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या 9 ग्रामपंचायतीमधील रिक्त जागांसाठी निवडणूक, तर नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत फक्त 8 उमेदवारी अर्ज प्राप्त. सांगलीच्या अंधळीमध्ये रंगला रिव्हर्स ट्रॅक्टर शर्यतींचा थरार, श्रीनाथ देव बाबा यात्रेनिमित्त सिद्धेश्वर यात्रा कमिटीकडून स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये पंचक्रोशीतील 20हून अधिक ट्रॅक्टर चालकांनी सहभाग घेतला. सांगलीच्या अंधळीमध्ये श्रीनाथ देवाच्या यात्रेच्या निमित्तानं भव्य कुस्त्यांचं आयोजन, कुस्त्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतनं कुस्तीप्रेमींची गर्दी. वाईमधील एक्सरमध्ये साम्राज्य ग्रुपतर्फे बैलगाडा शर्यतीचं आयोजन, तर स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला. चिक्या सर्जा आणि रायफल सोन्या या बैलजोड्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या शिंगवे पारगाव यात्रेच्या नियोजन बैठकीत वाद, मध्यस्थीला गेलेल्या युवकाला मारहाण, गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचाही आरोप. पुण्याच्या कुपरहोळ या गावामध्ये विराट हिंदू संमेलन संपन्न, सकल हिंदू समाज कापूहोळ मंडळातर्फे या संमेलनाचं आयोजन. संमेलनामध्ये हिंदुत्ववादी प्रमुख वक्त्यांकडून उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन.